नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीमध्ये मॅथ्स 1मध्ये आज आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 आज आपण पाहत आहोत. त्यामध्ये बघा, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजे प्रतीक काय करतो, जहाजमधून चाललेला आहे, 36 किलोमीटर बघा अंतर आहे जाण्यासाठी आणि येण्यासाठी. म्हणजे डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातो आणि अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे पाणी वेगाने वाहत आहे, ज्या दिशेने पाणी वाहत आहे आणि ज्या दिशेनं पाणी वाहत नाही अशा दोन्ही दिशेने तो जाऊन येतो. म्हणजे जाऊन येतो, एक फेरी पूर्ण करतो आहे. जवळजवळ त्याला 8 तास वेळ लागतो. पुढे प्रश्न काय म्हणलेला आहे बघा, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. मला सांगा, शांत पाण्यामध्ये बोटीचा वेग 12 किलोमीटर आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा स्पीड आपला वाढणार आहे तो पाण्याचा. पाण्याचा स्पीड पण आपल्याला माहीत पाहिजे. पाण्याचा स्पीड आपल्याला दिलेलं नाही. पाण्याचा स्पीड आपण किती कन्सिडर करायचं आहे, x किलोमीटर. त्यालाच आपण काय म्हणतो, द स्पीड ऑफ वॉटर करंट. आता यामध्ये काही माहिती मी मांडलेली आहे बघा. द स्पीड ऑफ वॉटर करंट x km/h. एका तासाला त्या वॉटरचा जो स्पीड आहे तो x किलोमीटर आहे. मग स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, आता शांत पाण्यामध्ये सध्या त्या बोटीचा स्पीड आपल्याला किती दिलेला आहे, 12 किलोमीटर दिलेला आहे. मग स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर 12 km/h. आता समजा पाणी ज्या दिशेने वाहत आहे त्या दिशेने जर बोट चालली असेल तर त्यामध्ये 12 किलोमीटर बोटीचा वेग आणि x किलोमीटर पाण्याचा वेग दोन्ही मिळून किती होणार बघा, 12 + x किलोमीटर होणार आहे. मग त्यालाच आपण काय म्हणणार बघा, स्पीड ऑफ बोट टुवर्ड डाऊनस्ट्रीम, प्रवाहाच्या दिशेने 12 + x km/h असा स्पीड होणार आहे. आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेने होत असेल तर 12 किलोमीटर जो स्पीड आहे त्याला कोण विरुद्ध करणार आहे, त्या पाण्याचा वेग जो आहे तो विरुद्ध करणार आहे 12 किलोमीटरला. मग काय होणार आहे बघा, 12 - x km/h. आता यामध्ये थोडक्यात माहिती मी दिलेली आहे बघा. यामध्ये आपली बोट इथं आहे, दाखवलेली आहे. हा पाण्याचा स्पीड मी सांगितलेला आहे. पाण्याचा स्पीड x किलोमीटर आहे आणि बोटीचा स्पीड किती आहे, 12 km/तासी आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे बघा, जर बोट ह्या दिशेने जर वर जात असेल, काय करत असेल, अपस्ट्रीम वरच्या दिशेने जात असेल तर 12 - x एवढा स्पीड असणार आहे त्या बोटीचा. आणि जर बोट ह्या दिशेने अशी खाली येत असेल बघा, वरून जर खाली येत असेल तर 12 + x असं त्या बोटीचं स्पीड होणार आहे. यामध्ये आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायला पाहिजे बघा. एक सूत्र काय आहे, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता आपण जे काय मांडलेलं आहे ते इथं लिहून घ्यायचं आहे. प्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा, जे उत्तर आहे ते इथं उत्तर मी मांडतो आहे. सपोज द स्पीड ऑफ वॉटर करंट किती असणार आहे, इज इक्वल टू x km/h. बघा, वॉटरचा जो करंटचा जो स्पीड आहे तो x km/h असणार आहे. त्यानंतर काय होणार आहे बघा, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटरमध्ये त्या बोटीचं स्पीड आपल्याला किती दिलेलं आहे, 12 km/h. आता यामध्ये ह्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे सांगा. देअरफॉर काय होणार बघा, द स्पीड ऑफ बोट टुवर्ड्स डाऊनस्ट्रीम स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम म्हणून आपण. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने किती होणार सांगा, 12 + x km/h. त्यानंतर अपस्ट्रीम काय होणार आहे, स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम इथं लिहून घेतो मी. अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे पाण्याचं स्पीड खालच्या दिशेने आणि बोट चालल्या वरच्या दिशेने. म्हणजे 12 किलोमीटरला कोण विरुद्ध करणार आहे, x किलोमीटर. मग वेग रिड्यूस होणार आहे, स्पीड जो आहे तो रिड्यूस होणार आहे. आता यामध्ये सूत्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सूत्र आपलं काय बघा, देअरफॉर फॉर्म्युलानुसार आपल्याला करायचं आहे, टोटल टाइम इज इक्वल टू
यामध्ये 2 आपल्याला यामध्ये वेळ आहे त्यानंतर वेळ आहे टाइम टू अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ प्लस टाइम टू डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारा वेळ आणि यामध्ये बघा टाइम टू अपस्ट्रीम. आता वेळेसूत्र आपण सांगितलेलं आहे. वेळेसूत्र काय आहे बघा, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता यामध्ये टोटल टाइम आपल्याला माहिती आहे किती आलेलं आहे सांगा. टोटल टाइम 6 आवर्स आहे. आता टाइम टू अपस्ट्रीम म्हणजे यामध्ये जो अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती वेळ लागणार आहे आपल्याला तो आपल्याला फाइंड करायला पाहिजे आणि प्रवाहाच्या खालच्या दिशेने किती वेळ लागणार आहे. आता टोटल जे डिस्टन्स आहे ते आपल्याला किती सांगितलेलं आहे बघा, त्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे. टोटल टाईम जो आहे आपल्याला 8 आहे, तो 8 घ्यायचा आहे. लक्षात ठेवा इथं 8 घ्यायचा आहे. 8 आवर्स आपल्याला टोटल वेळ दिलेला आहे. आणि इथं काय येणार आहे बघा, डिस्टन्स अपॉन स्पीड टाईम टू अपस्ट्रीम. डिस्टन्स किती आहे 36, त्यालाचा स्पीड किती आहे बघा. इथे सूत्रानुसार आपल्याला डिस्टन्स अपॉन स्पीड घ्यायचा आहे प्रत्येकाला. इथं टाईम म्हणजे टाईम जो आहे तो बघा इथं डिस्टन्स अपॉन स्पीड येणार आहे. मग अपस्ट्रीमचं स्पीड काय आहे आपलं सांगा. अपस्ट्रीमचं स्पीड दिलेलं आहे बघा. अपस्ट्रीमचं स्पीड किती आहे बघा, यामध्ये दिलेलं आहे अपस्ट्रीमचं स्पीड. डाऊनस्ट्रीमचं स्पीड आहे, हा अपस्ट्रीमचा स्पीड आहे बघा 12 - x प्लस. आता यामध्ये परत आपला टाईम टू डाऊनस्ट्रीम. टाईम सूत्र काय आहे, डिस्टन्स किती 36 अपॉन डाऊनस्ट्रीमचा स्पीड किती आहे आपला बघा. डाऊनस्ट्रीमचा 12 + x आहे. इथं घ्यायचं आहे 12 + x. टोटल स्पीड आपल्याला किती आहे 8 आवर्स आहे. आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. यामध्ये 8 आहे तसं ठेवूया आपण. इथं 8 इज इक्वल टू त्यामध्ये याला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं आणि 8 आहे तसं आपण ठेवू शकतो. किंवा याला आपण काय करू शकतो बघा कितीनं भाग जातो. प्रथम मी आहे तसं आणि स्टेप लिहून घेते. 36 12 - x प्लस 36 12 + x पण घेतलेला आहात. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्याला डिवाईड करूया आपण. 4 डिवाईड करूया, कारण 8ला पण 4 डिवाईड होतं, 36ला पण होतो, पण 4 आपण याला आपण किती डिवाईड करायचं आहे बघा. 4 डिवाईड करूया आपण याला. 8 डिवाइड बाय 4 36 12 - x इंटू 4 डिवाइड केलेला आहे 36ला प्लस 36 4 + x डिवाइड बाय 4 मी डिवाइड करतो आहे. 4 × 4 4 2 8 4 × 4 4 9 36 4 × 4 इथे एक येणार आणि 4 9 36. आता यामध्ये किती उरलेलं आहे बघा 2 इथे उरलेला इज इक्वल टू 9/12 - x प्लस 9/12 + x. इथं काय नाही म्हटल्यावर काय होणार आहे 1 होणार आहे. त्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे यामध्ये बघा. 9 मल्टिप्लाय करून 9 2/1 आहे तसंच 9 × 12 + x प्लस आहे तसंच ह्या 9 याला मल्टिप्लाय करायचं 9 × 12 - x अपॉन काय होणार आहे बघा, खालचा गुणाकार खाली येणार आहे 12 + x 12 - x. मी प्लसमध्ये पहिला घेतलेला आहे कारण यांचा गुणाकार कसाही करावं उलटसुलट काय फरक पडत नाही. आता यामध्ये 2/1 9 आपल्याला कॉमन काढायचं आहे. 9 आपण कॉमन काढलं, आतमध्ये काय राहणार आहे बघा 12 + x इकडे राहणार आणि इकडे पण प्लसमध्ये 12 - x कारण 9 ऑलरेडी आपण बाहेर काढलेला आहे. छेदस्थानी काय राहणार आहे बघा. आता हे आपल्याला माहिती आहे की एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी असेल तर आपण काय करतो, हे कुणाचं सूत्र आहे बघा a² - b² याप्रमाणे आहे. तर याचं उत्तर काय येते a + b एकदा आणि a - b या सूत्रानुसार आहे. जर आपल्याला हा गट दिला आहे या गटावरून आपल्याला वर जायचं आहे म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. यामध्ये पहिल्या पदाचा वर्ग बघा 12चा वर्ग आणि इथं वजा आहे म्हणजे वजा चिन्ह आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग आपल्याला इथं करायचा आहे. आता यामध्ये काय होते ते पहिला बघा 2/1 इज इक्वल टू 9 बघा 12 आणि 12 किती होते 24 होणार आहे इथं इंटू 24 आणि प्लस x - x हे निघून गेलेलं आहे इथं आणि छेदस्थानी काय उरलं बघा 12चा वर्ग 144
आणि एक्स वर्ग आहे तसं राहणार आहे. आता यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि ह्याला मल्टिप्लाय करायचं. 2 × 144 मायनस एक्स स्क्वेअर 1 ह्याला मल्टिप्लाय करायचं. 1 मल्टिप्लाय केलं काय फरक पडत नाही. त्यामध्ये बघायचा गुणाकार आपण करून घेऊया. 288 2x स्क्वेअर 9 चौक 36 6 4 3 9 2 18 18 19 20 21 216 आन्सर आलेला आहे. फक्त आपण मायनस आपण काढून टाकायचं आहे. मग सगळ्याची साईन आपण चेंज करून घेऊया. मायनस आहे ते प्लस 2x स्क्वेअर करून घेऊया. जे प्लस आहे ते मायनस करून घेऊया. त्यामध्ये हे फक्त इकडंच ठेवा आणि हा भाग इकडे घेऊन जाऊया आपण म्हणजे सोपं पडेल. 216 वजा आता इथं प्लसचं इथं मायनस होणार आहे लक्षात ठेवा. इथं एक स्टेप आपण वाढवून घेऊया आणि मग आपण करूया. मग यामध्ये स्टेप कशी वाढवतो हे आहे तसं घेतलेलं आहे मी. इथं काय होणार आहे प्लसचं मी मायनस केलेलं आहे आणि इथं प्लसचं काय केलेलं आहे मायनस. माझ्या सोप्यासाठी मी स्टेप चेंज करून घेतलेलं आहे. फक्त काय केलेलं आहे मी चिन्ह बदलून घेतलेले आहेत. इथं मायनस आहे ते प्लस करून घेतलं. प्लसचं मायनस प्लसचं मायनस सगळ्यांची मी चिन्ह बदलून घेतले. तर 2x स्क्वेअर आहे चाललेलं आहे मायनस 216 मायनस इकडे काय होणार इकडे गेलं प्लस होणार आहे 288 2x स्क्वेअर. त्यामध्ये वजाबाकी करून घ्यायची आपल्याला. बघा मी इथं वजाबाकी करतो आहे. 288मधून 216 आपल्याला घालवायचं. 288 वजा 216 बाकी ते आलेलं आहे आपलं 2 7 72 आलेलं आहे. येणाऱ्या उत्तराला अधिक चिन्ह येणार आहे. आता यामध्ये 2 आहे. गुणाकारच काय होणार सांगा भागाकार होणार आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 72/2 36 येणार आहे. आणि 36 म्हणजेच काय बघा एक्स स्क्वेअर हा कुणाचा स्क्वेअर आहे प्लस मायनस 6चा स्क्वेअर आहे. ह्याला एक निघून गेलं. एक्स इज इक्वल टू एकदा +6 और -6 म्हणजे 2 व्हॅल्यू मिळाल्या. एक तर +6 एकदा -6. परंतु जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे इथे प्रश्न काय विचारलेला आहे बघा फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. पण स्पीड इज नेवर निगेटिव्ह. इथं काय येणार बघा स्पीड इज नेवर निगेटिव्ह. स्पीड हा कधीही निगेटिव्ह नसतो. मग काय येणार आहे एक्स इज इक्वल टू नॉट -6 म्हणजे ते एक्स इज इक्वल टू काय येणार आपलं +6 म्हणजे तो बोटीचा जो स्पीड आहे तो 6 किलोमीटर असणार आहे. लक्षात घ्यायचं. मग ते आपल्याला शेवटचं वाक्य काय करायचं आहे वॉटर करंट द स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 km/h. बघा हा प्रश्न आपला पूर्णपणे झालेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा सोडवून घ्यायचा आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. आता यामध्ये विशिष्ट काम पूर्ण करणारे 2 व्यक्ती काम करायला बघा. पिंटू आणि निशू हे दोघे काम करत आहे. पिंटूला काय लागतं आहे 6 दिवस जास्त लागतात. कुणापेक्षा 6 दिवस जास्त निशूपेक्षा. आता यामध्ये निशूचं आपल्याला किती दिवसात काम पूर्ण करतो हे दिलेलं आहे का नाही. निशू आपल्याला काय करायचं आहे सपोज करायला पाहिजे. काय सपोज करायला पाहिजे सपोज निशू कम्प्लीट्स 1 वर्क इन x days. निशू एक काम जर 1 दिवसात पूर्ण करत असेल तर पिंटू तेच काम ह्याच्यापेक्षा 6 दिवस जास्त लागतात. मग पिंटूला एक काम पूर्ण करण्यास किती दिवस लागत असतील x + 6. बघा एक काम पिंटू x + 6 दिवसात पूर्ण करतो आणि निशू एक काम 1 दिवसात पूर्ण करतो. आता यामध्ये इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर दोघांनी एकत्र काम केलं तर 4 दिवसामध्ये ते काम संपवतात. हाऊ मेनी डेज वूड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. बघा जर दोघांनी जर एकट्याने जर काम केलं बघा दोघे मिळून ते 4 दिवसात पूर्ण करतात. 4 दिवसातलं काम किती झालेलं आहे मग राहिलेलं काम काय होणार आहे ते दोघांनी जर एकट्याने केलं तर किती दिवसात ते पूर्ण करतील हे विचारलेलं आहे. किंवा हाऊ मेनी डेज विचारलेले आहे म्हणजे 100% त्यांचे दिवस आपल्याला किती दिवसात ते काम पूर्ण करणार आहेत. एकटे एकत्र 4 दिवसात पूर्ण करतात. जर दोघांना सेपरेट ठेवलं आणि काम करण्यास सांगितलं तर किती दिवसात ते दोघे काम करतील हा प्रश्न विचारलेला आहे. बघून घ्यायचं आपल्याला इथं काय काय सपोज करायचं आहे. सपोज निशू काय करतो निशू
कम्प्लीट्स वन वर्क इन एक्स डेज. आपण मगाशी म्हटलेलं निशू किती दिवसात पूर्ण करतो, एक्स दिवसात. तर पिंटूला निशूपेक्षा 7 दिवस जास्त लागतात. इथे दिलेलं आहे बघा, पिंटू कम्प्लीट्स वन वर्क इन एक्स प्लस 6 डेज. आता दोघे मिळून जर आता मध्ये हे झालं एका दिवसातलं काम झालं, म्हणजे एक काम एवढ्या दिवसात करतात. एक काम म्हणजे एका दिवसात ती काम किती करत असतील हे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. बघा, एक काम एक्स दिवसात करतो, तर एका दिवसातलं काम या दोघांचा भाग होत असतो, लक्षात ठेवा. म्हणजे इथे बघा, निशू कम्प्लीट्स वर्क इन 1 डेज. एका दिवसातलं काम म्हणजे किती? बघा, एक काम करायला किती दिवस लागतात? 1 दिवस लागतात. म्हणजे एका दिवसातलं काम काय करतो आपण सांगा, हे जे दिवस आहेत त्या कामला भागायचं असतं. म्हणजे एक वर्क आहे आणि छेद एक्सनं म्हणजे दिवसानं भागायचं, म्हणजे आपल्याला एका दिवसातलं काम मिळणार आहे. तसं सेम आपल्याला काय करायचं बघा, निशू कम्प्लीट्स 1 वर्क इन 1 डेज 1/x. पिंटू कम्प्लीट्स इन 1 डेज 1/x + 6. म्हणजे एका कामाला त्या दिवसानं भागायचं, म्हणजेच आपल्याला मिळणारं एका दिवसातलं काम मिळते. म्हणजे एका दिवसामध्ये किती काम पूर्ण केलेलं आहे बघा, त्या कामाला दिवसानं भागायचं. आता यामध्ये नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, दोघांनी जर एकत्र काम केलं तर दोघांची बेरीज होणार आहे 1/x + 1/x + x. इथं बघा, इन 1 डेज बोथ निशू अँड पिंटू कम्प्लीट्स वर्क 1/x + 1/x + 6. आता ह्या दोघांनी पण 4 दिवस काम केलेलं आहे. मग 4 दिवसात त्यांनी एक काम पूर्ण करतात ते, लक्षात ठेवा. मग इथं बघा, इन 4 डेज म्हणजे ह्या कामाला 4 आपल्याला गुणायचं आहे. इन 4 डेज दे कम्प्लीट्स बघा दिलेलं आहे = 4. हे दोघांचं काम आहे एका दिवसातलं आणि त्याला 4 गुणायचं, म्हणजे 4 दिवसातलं काम पूर्ण झालेलं आहे. आता कंडिशननुसार काय येणार बाय कंडिशन 4 दिवसानंतर त्यांचं काम पूर्ण झालेलं असणार आहे बघा. 4 1/x 1/x + 6 त्यांचं पूर्ण एक काम पूर्ण होते, लक्षात ठेवा. ह्यामध्ये आता पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून कंस सोडून घेऊ आपण. 4 बघा x + 6 एके x + 6 याला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करा आणि खालचा खाली मल्टिप्लाय करून घेऊया. आपण डायरेक्ट करूया. एक्सनं x + 6ला मल्टिप्लाय करा = 1. आता यामध्ये नेक्स्ट आपल्याला काय करायचं बघा, हा जो गुणाकार आहे आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. तर x 2x होणार बघा, x किती होणार आहे 2x होणार आहे आपलं, आणि ह्याला मल्टिप्लाय करायचं. xनं xला मल्टिप्लाय केला x² आणि xनं 6ला मल्टिप्लाय करा 6x होणार आहे. आता आपण आहे तसं घेऊया. इथं 4 बघा 4 2x + 6 आणि खाली काय होणार आहे x² + 6x = 1. त्यामध्ये बघा, यामध्ये गुणाकार केलेला आहे आपण. त्यामध्ये बघा 2x + 6 आहे, म्हणजे 4 ह्याला मल्टिप्लाय करूया 8x 24 बघा 4 2 8 4 6 24. आता हा जो भागाकार आहे इकडे गेलो काय होणार आहे गुणाकार होणार आहे, म्हणजे हा याला इकडे आपण पाठवूया. एक न गुणल्यावर काय फरक पडत नाही, तसं छेद राहणार आहे x² + 6x. आता यामध्ये बघूया आपण चेंज करूया सगळं. x² + 6x इकडं +8x आहे -8x होणार. इथं +24 आहे -24 होणार. इकडं काय ना = 0 राहणार आहे. आता आहे तशी साईड आपण पलटी मारायची, जसं आपण पुस्तक पलटी मारतो ना, त्यामुळे काही चेंज होत नाही. 0 तिकडे घ्यायचं आणि हा गट राईट साईडचा आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायचा आहे. x² यामध्ये सबट्रॅक्शन करून घेऊया. 8x - 6x -2x -24 = 0. बघा की 8मधून 6 गेले 2 उरले 2x. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येने दिलेलं आहे. -24 आपल्याला फोड करायची आहे. -24ची फोड कशी होणार आहे बघा, sin चौक 24 होणार आहे. कारण हीच फोड पडणार आहे. 12 2 24 येणार नाही, 24 1 24 येणार नाही, कारण इथं आपल्याला 2 आहे. इथं x 6मधून 4 घालावं लागणार, कारण आपल्याला 2 आणायचं, उत्तरमधलं पद आणायचं आहे. म्हणजे एकाला अधिक आणि एकाला वजा. वजा हे चिन्हमध्ये आहे, म्हणजे नेहमी मोठ्याला वजा चिन्ह द्यायचं आणि अधिक इथे येणार आहे. तर जे चिन्ह आहे ते मोठ्याला द्यायचं. आणि त्यामध्ये -6x + 4x आहे, इथे ॲड करून घेऊया आपण. x² - 6x + 4x -24 = 0. दोघांचा गट बनवायचा आपल्याला. यामध्ये बघा कॉमन काय मिळणार, इकडे x आहे, इकडे x आहे, x कॉमन. आतमध्ये काय राहिलं डबल x होते, ते x मायनस इथं 6 राहिलेला आहे, कारण एक x ऑलरेडी आपण बाहेर काढलेला आहे. 4 आणि 24 एकाच पाड्यामध्ये आहेत, म्हणजे 4 कॉमन काढणार आपल्याला. आतमध्ये x राहणार, इथं -4च्या पाड्यात 24 किती मध्ये 7 आहे = 0. आपला गट समान आला का बघा, समान आला आहे, तर हे आपलं बरोबर आहे. जो समान गट आहे तो एकदा घ्यायचा आहे
आणि त्याच्या बाहेरचे आहेत पदं एक्स मायनस +4 ते एकदा घ्या इज इक्वल टू 0. यामध्ये बघा आता एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0. हे आपल्याला दोन पदं मिळालेले आहेत. यामध्ये एक्स इज इक्वल टू 6 और एक्स इज इक्वल टू -4. परंतु आपल्याला जे विचारलेलं आहे ते एक्सची किंमत मायनसमध्ये कधी नसणार आहे, कारण जे काम आहे किंवा डेज जे आहेत डेज आर नेवर निगेटिव्ह. इथं आपल्याला काय उत्तर येणार बघा. परंतु दिवसांची संख्या ही काय असते, द नंबर ऑफ डेज नेवर निगेटिव्ह. त्याला आपण द नंबर ऑफ डेज कारण एक्स म्हणजे आपण काय म्हणलेलं यापूर्वी बघायचं. एक्स म्हणजे काय म्हणलेलं, सपोज निशू कम्प्लीट्स वन वर्क इन एक्स डेज. द नंबर ऑफ डेज नॉट इन निगेटिव्ह. डेज हे कधीही निगेटिव्ह नसतात, म्हणून एक्स इज नॉट इक्वल टू -4. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय घ्यायचं आहे 6. म्हणजेच निशू जे काम करतो ते काम बघा 6 दिवसात निशू आपलं काम पूर्ण करतो. किती दिवसात पूर्ण करतो, 6 दिवसात. आणि पिंटू आहे बघा, आता ते वाक्य पूर्ण करूया आपण. निशू कम्प्लीट्स वन वर्क इन 6 डेज. त्यानंतर दुसरा व्यक्ती कोण आहे सांगा, आपला पिंटू. कोण आहे, पिंटू आहे आपला. पिंटू कम्प्लीट्स वन वर्क, काय होतं बघा, वन वर्क एक्स प्लस 6 आहे. एक्स प्लस 6 म्हणजेच काय, एक्सची किंमत आपण हे ठेवायचे 6. 6 + 6 12 डेज. त्याला किती दिवस लागणार आहेत, 6 दिवस जादा लागणार आहेत, म्हणजे 12 दिवसात तो काम पूर्ण करणार आहे. बघून घ्या प्रश्न, अतिशय सोपा प्रश्न आहे, लिहून घ्यायचा आहे. काही समजलं नाही तर काय करायचं आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तोच भाग मला अंडरलाईन करून दाखवा, मी तुम्हाला परत समजावून सांगेन. आपल्याला पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर आपल्याला 9 बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 9 आपल्याला पाहून घ्यायचा आहे. इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, quotient is 5 times the divisor and remainder is 1. Find quotient and divisor. आता यामध्ये भरपूर वेळा म्हणले पाहिजे 460 या संख्येला एका संख्येने जर भागलं तर भागाकार काय येणार आहे बघा. तो भागाकार जो आहे तो भाजकापेक्षा भाजक जो आहे तो आहे त्याच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता ह्या कंडिशनला कसं काय आपल्याला फॉलो करायचं आहे, लक्ष द्या. पहिला तुम्हाला 460 म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणणार आहोत, कोशंट म्हणणार आहोत का रिमाइंडर किंवा डिवायझर म्हणणार आहोत, ते आपण पाहून घेणार आहोत. आता यामध्ये एक भागाकार दिला आहे सिंपलमध्ये. यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, 6 आपल्याला 12ला भागायचं. 6 × 12 म्हणजे आपली बाकी किती आली, 0 आली. याला आपण रिमाइंडर म्हणतो, बाकी म्हणतोय. आणि हा कितीनं भाग लागला, 2नं भाग लागला, त्याला कोशंट आपण भागाकार म्हणतो. आणि कशानं भागणार आहोत, जो पाडा असतो त्याला आपण डिवायझर म्हणतो. भाजक 6चा पाडा आपण म्हणणार आहोत त्याला डिवायझर. आणि 12 जो आहे त्याला आपण डिव्हिडंट म्हणणार आहोत, त्याला आपण काय म्हणणार आहोत, डिव्हिडंट. आता यामध्ये ह्याला आपण भाज्य म्हणणार आहोत. आता यामध्ये ह्याचं एक सूत्र आहे, ते सूत्र लक्षात ठेवायचं आहे बघा. मराठीमध्ये आपल्याला सूत्र सांगतो मी. भाज्य बरोबर म्हणजे आपल्याला 12 ही किंमत कशी मिळणार आहे, 6 × 2 आणि त्यामध्ये हे 0 मिळवायचं. म्हणजेच आपण काय करणार आहोत बघा, कुणाचा गुणाकार करणार आहोत, भाजक गुणिले भागाकार, आणि त्यामध्ये काय मिळवणार आहोत, प्लस बाकी. हेच आता आपल्याला इंग्लिशमध्ये सूत्र आपण लिहायचं आहे. म्हणजे डिव्हिडंड